तारीख मागायला गेलो, तारीख घेऊन आलेलो आहोत। खरं तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे। तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती, ते योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जो योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती, ते आम्ही आत्ता आणलेली आहे। हे सगळ्यात मोठं यश आहे। सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे। आम्ही कुठे बोललोय? देवेंद्रजी म्हणे का आम्ही 5 वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे, 5 वर्षात कधीही करू। आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी, जानकरजी असेल, टपजी असेल, आमचे नवलेजी असेल, शेट्टी साहेब, तुपकरजी, क्षीरसागरजी असेल, पोहरेजी असेल, या सगळ्यांच्या मोठेपणानं, यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखेपासून जे सरकार पळत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे। आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार। सरकारचं अभिनंदन करतोच आहे, आभार मानतोय। इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल, एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना, अजितदादा असेल, या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, त्याबद्दल त्यांचा आभारच आहे। परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही। मनोज जरांगे पाटील बोलले की कालची बैठक ही फसवणूक होती, सरकारनं फसवणूक केलेली आहे। काल तुमच्यासोबत एका व्यासपीठावर होतं। जरांगे साहेबांनी म्हटलं, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते। त्याच्यानं हा 31 मार्च 2026ला थकीत होणार आहे, लक्षात घ्या। जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता। 1 वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता। याचे अनेक फायदे आहेत। आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं। ज्याला आम्ही पाहतोय शेंगदाण्याची चव माहित नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे। काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे, कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही। आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या। एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे। आमचं मन पवित्र आहे। शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट। जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावर जाने तैयार है। हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है। बच्चू, काल तुमची बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केला आहे। मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी, आम्ही तयार आहोत। हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार, त्या पद्धतीचं समोर येणार, तेवढा रोष व्यक्त करणार, सरकार जेवढं नमवायचं तेवढं नमवायचा प्रयत्न करेल। एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतोय, दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतोय, हे कुठला प्रकार आहे? लक्षात घ्या, 2026 ही जर तारीख आमच्यासाठी 30 जून 2026 म्हणजे रनिंग कर्ज आता 31 मार्च 2026ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीतमध्ये येईल आणि तो माफ होईल। ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे। म्हणजे आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही। जेपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम ह्या खडे आहे।
हम अभी जिंदा है। याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं, तुम्हाला माहिती आहे 2007 ते 2008चं आबावरती आलेले होते। त्याच नागपुरानं रायगडमध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता झालं ते तुला तुमच्या सोबत कराळे मास्तर पूर्ण दिवस आंदोलनात होते, ते आता घोषणा देत आहे बाहेर की सरकारने आम्हाला फसवलं, तुम्हाला असंच वाटतं का? कराळे मास्तर आता घोषणा देत आहे बाहेर, त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही। ते मिटिंगला येणार होते, नेमकं ते मिटिंग त्यांची चुकली, त्याच्यानं ते नाराजगिराज नाही, ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे। मी त्यांना भेटतो, त्यांना समजून घेतो। आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं, जानकरांचं गेलं, तुमचे नवले साहेबाचं गेलं, राजू शेट्टीचं गेलं, म्हणजे एक मला समजत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे। मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप गिरोप कुठलेही होत नव्हते। फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन कर्त्यावरच, म्हणजे लढणारा असतं का नाही, अरे तुझ्या छातीत गोळी नाही लागली रे, ते छातीत लागायला पाहिजे होती, पायात का लागले? हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे, मला माहित नाही। म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटतं, वा वा वा, अब लढाई आंदोलन अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे, दिव्यांगांचा आता परवा एक GR निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात, दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे, मच्छीमाराचा नाही झालाय, मच्छीमाराची चर्चा व्हायची आहे, मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर, ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार। कामगार नाही, शेतमजुरांचा विषय असं एकंदरीत आहे। मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली, आपण मानावं तेवढे आपले आभार कमीच आहे। सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो, आपल्याला धन्यवाद देतोय। आंदोलन काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल तुम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करता, त्यांची माफी मागतोय। खरं तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता, आंदोलन करायची वेळच उद्या आली नाही पाहिजे होती, ही सरकारनं जबाबदारी हातवरते केली म्हणून ही अवस्था आली। देखो 2.5 घंटे बातचीत हुई, बहुत खड़ाजंगी हुई, तारीख देने को सरकार तैयार नहीं थे और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे, हम पूरे ताकत से लड़ने को तैयार थे। तारीख मिल गई, जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया।